हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवरती। आज मी नव्या घरात व्हिडिओ बनवतीये। ह्या घराचाही व्लॉग मी एक दिवस तुमच्यासोबत नक्की शेअर करणार, काम कुठपर्यंत आलंय, कसं होतंय। पण आजचा व्लॉग करण्याचं कारण म्हणजे काल आमच्याकडे दिंडी होती। आज अगदी खाली खाली सुनं सुनं वाटतंय, दिंडी कालच गेली आहे आणि परवाच्या दिवसापासून आमची ती सगळी धावपळ, ते सगळे कामं चालले होते। मी त्याचा काही व्लॉग करू शकले नाही, कारण कामामध्ये नव्हतं जमत ते सगळं करायला। बरीचशी तयारी होती। परवा आमच्याकडे रात्री लोक मुक्कामाला आले, मग त्याची तयारी सगळी, ते पहाटेची लगबग सुरू। 2 वाजता काही लोक जागे आहेत, त्यांच्या आंघोळी चालल्या आहेत, त्यांच्या गप्पा चालल्या आहेत, चहा पाणी आणि सगळी तयारी, रथाचं डेकोरेशन वगैरे आणि सगळ्यांनी मिळून केलं। पण त्या सगळ्याच गोष्टींमध्ये वेळ जात होता, रांगोळी काढणं, या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ गेला, त्यामुळे मी त्याचा ब्लॉग नाही करू शकले। पण मी एक छोटीशी क्लिप केली आहे मी दिंडीची, आणि ती मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। तर आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे खूपच एकटं वाटतंय तुम्हाला। मी तो व्हिडिओही दाखवेल, अगोदर दिंडीचा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला मी इथलंही दाखवते। वातावरण किती शांत आणि वेगळंच वाटतंय, म्हणजे असं वाटतंय तो गलबलाट जो एकाएकी सगळे लोक वगैरे जमले आणि अचानक सगळे गेलेत एकाच वेळी, त्यामुळे घर अगदी सुनं सुनं वाटतंय, अगदीच खाली वाटतंय। चला तर मग व्हिडिओ दाखव। महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु रमाकांत महाराज की जय। हॅलो 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 राम कृष्ण हरी जय जय 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 हरे राम कृष्ण हरी जय जय हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण 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 हरे। आणि हे आहे आत्ताचं वातावरण। पसारा सगळा तसाच पडलाय। आम्ही इथं खाली चूल केली होती पाणी तापवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी। रात्री स्वयंपाक वगैरे सगळं याच्यावरच केलं। हे सगळं असं सगळं सुनं सुनं झालंय। हे बघा, कचरा सुद्धा अजून तसाच पडलाय, पेटवण्याचा बाकी आहे। काल खूप थकलो होतो, रात्रीपासून जागे होतो, त्यामुळे झोप येत होती। तर दुपारी आम्ही थोड्या झोपा काढल्या आणि आमचे टरबूजही अशी इथपर्यंत ग्रोथ आली टरबूजांची। बाय द वे, मधमाशांची पेटीही आणली, तो सुद्धा व्लॉग नक्कीच मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन। मधमाशांची पेटी पण आम्ही टरबूजांमध्ये ठेवली आहे। आणि खूप साऱ्या लोकांनी कमेंट करून बऱ्याचशा सजेशन दिल्या, ज्या गोष्टी आम्हाला काही माहीतही होत्या, काही गोष्टींची कल्पना नव्याने मिळाली, पण बऱ्याच गोष्टींना लेट पण झालं। कमेंट केली त्यासाठी खूप 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 थँक्यू। आणि अशाच कमेंट करत राहा।
ही अशी ग्रोथ आलेली आहे. मी नक्कीच लवकरच तुमच्यासोबत मधमाशांचाही व्हिडिओ शेअर करेन. पण अंगण बघा आत्ता सध्या इतकं सुनं वाटतं इकडे, खूप सुनं वाटतं आहे. करमत नाही आहे, असं वाटतं आम्ही तरी दिंडीत गेलो असतो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या पुरतं इतकंच. बाय बाय.